हॅलो गाईज, तर आजची माझी रेसिपी आहे कोंबडी वडे। तर हे कोंबडी वडे मी माझ्या आजीच्या पद्धतीचं करणार आहे। तर आज माझी आजी आली आहे, तर ती कशी करते तुम्हाला दाखवते। तर हा आहे रात्री जरा मी एक्स्ट्राच भात केला होता आजच्या वड्यांसाठी, जो खळा लागतो भाताचा त्या खळ्यासाठी। तर हा भात आहे, हा रात्रीचा भात। आता मी त्याला पूर्ण असं हे मोकळा करून घेतलेला आहे आणि त्यात आता पाणी टाकून आजी त्याला आता गरगरीत शिजवून घेत आहे। आणि अर्थातच आपल्याला अशा म्हाताऱ्या माणसांकडून काही एक्स्ट्रा टिप्स मिळतात। तिने आता मला सांगितले मेथीचे दाणे मिक्सरला बारीक वाटून घे म्हणून, तर मी ते करते आता। तर मी आता इथे मेथीचे दाणे घेतलेत, ते पूर्णपणे बारीक करून घेते। इथे मी मेथी अशी बारीक करून घेतले, पण ते अशी व्यवस्थित बारीक नाही झाले। त्याचं कारण असं की मेथीचे दाणे मी अजून आधी भाजून नाही घेतले। ते व्यवस्थित भाजले असते ना तर ती एकदम पूड झाली असती चांगली। तर ही पूड अशी जो खळा शिजत टाकलाय त्यात टाकायची। हो रे कडू। तो शिजवून घेतलेला खळा मी असा एका परातीमध्ये काढलाय। त्यामध्ये आता मी तांदळाचं पीठ चाळून घेते पहिल्यांदा। ह्यात मी 2 चमचे बेसन पीठ घेते। एवढा 1/4 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे बघा आता आजी पीठ भिजवते। यात मी 1 चमचा धना पावडर ॲड केलेली आहे, चवीनुसार मीठ, तर अशा प्रकारे इथे गोळा भिजवून रेडी आहे। त्याला मी आता अर्धा तास असंच झाकून ठेवते। त्यानंतर बघूया आपण पुढे आजी वडे कसे बनवते ते। हो रहा है जो हो रहा है, क्यों तुम न जानो ना हम। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये फुगून वडा वरती आलाय।